नमस्कार मित्रांनो, मी भटक्या ऋषी आणि आज आपण चाललोय सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या एका दमदार किल्ल्याकडे. सकाळी 6 वाजता सुरू केलेली जर्नी आता येऊन पोहोचली आहे मळवली या ठिकाणी. तर मळवलीत आल्यानंतर आपण पाहू शकताय आपल्याला मिळाल्या 2 ट्रेन, मुंबईकडे जाणारी एक व मुंबईकडनं एक येणारी, अशा 2 ट्रेन आपल्याला मिळाल्या. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश आणि आज आलेलो आहे विसापूर किल्ल्यावर. पाहू शकता आपला काळा घोडा आणि हा रस्ता. तर आपण आता आलेलो आहेत विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी. ते मागं पाहू शकताय हे पूर्णपणे विसापूर किल्ल्याची तटबंदी आहे. तर आता आपण जाणार आहोत पुढे. तर मित्रांनो, आता आपण तो रस्ता पार करून आलेलो आहे. तिथं पार्किंग पाहू शकताय. या ठिकाणी पार्किंग आहे. आपली गाडी इथं पार्क केली आणि आता आपण त्यासाठी इथं पार्किंगसाठी पेड पार्किंग आहे. तर पेड पार्किंगचे चार्जेस आपण बघूयात. द्या दे. तर इथं पेड पार्किंग आहे. 20 रुपयाला आपण गाडी लावू शकतो. इथं 20 रुपयामध्ये 20 रुपये तर चार्जेस आहेत. तर असे पाहू शकता ह्या अशा ठिकाणी इथं आपण अशी गाडी लावू शकतो. खूप साऱ्या अशा गाड्या लावल्यात. आज विकेंड असल्यामुळं खूप जास्त गर्दी आलेल्या आहेत. तसं गर्दी तर आहेच. आता आपण पाहू शकता हे माझ्या पाठीमागे आहे विसापूर फोर्ट, विसापूर किल्ला. तर आपण आता गाडी आपली पार्किंगमध्ये लावलेली आहे. तर आपण आता जाऊयात वरती. तर मंडळी, आता आपली गाडी पार्क केली आहे पार्किंगमध्ये आणि आपण आता थेट आलो आहेत विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी. आणि आता पाहू शकता इथून आता अशा पायऱ्या लागलेल्या आहेत आणि इथं बोर्ड लिहिलेला आहे विसापूर म्हणून, किल्ले विसापूर. तर आपल्याला इथून आता ह्या पायऱ्यांनी वरती जायचं आहे आणि आपण थेट पोहोचूत पुन्हा किल्ल्यावरती. सह्याद्रीच्या डोंगरामध्ये फक्त दगडमाती नाही तर मराठ्यांचा पराक्रमाची एक जिवंत साक्ष म्हणजे विसापूर. सन 1713 मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्याने जिंकला हा तो किल्ला. आजही इथली तटबंदी, तोफा आणि दगडी रचना त्या शौर्याची साक्ष देत आहेत. समुद्रसपाटीपासून सुमारे 3556 फूट उंचीवर असलेला विसापूर किल्ला. हा किल्ला एकेकाळी येथील परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात असे. इथून आजही लोहगड आणि आजूबाजूचा प्रदेश स्पष्ट दिसतो. ब्रिटिश काळात विसापूर किल्ल्याला विशेष महत्त्व मिळालं. सन 1818 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकून इथल्या तटबंदी आणि तोफांना मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. आजही या किल्ल्यावर जुनी तटबंदी, तोफा, पाण्याचे टाके आणि खूप इतिहासाच्या खुणा लपलेल्या आहेत. इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम म्हणजेच विसापूर. हा किल्ला युद्धाबरोबरच निसर्ग निरीक्षण आणि संरक्षणासाठीही खूप महत्त्वाचा मानला जात होता. म्हणूनच आजही विसापूर किल्ला इतिहासप्रेमीसाठी आणि ट्रेकर्ससाठी खास आकर्षण आहे. तर मित्रांनो, आता दगडाचा पॅच पूर्ण करून आपण वरती आलेलो आहेत आणि आता आपण वरी आल्यानंतर आपल्याला पाहू शकता आपल्या मागे जे दिसते एक गुफा दिसते. तर पाहूयात आपण ते गुफा आहे की पाण्याचं टाक आहे. अरे बापरे, वरती आल्यानंतर पाहू शकताय पाण्यानं पूर्ण भरलेलं पाण्याचं टाक आहे. या ठिकाणी स्वच्छ असं पाणी आहे. खूप सुंदर, छान. अजून आता हा डिसेंबर महिना चालू आहे. तर डिसेंबर महिन्यामध्ये पाहू शकताय वरती गवत वगैरे पूर्णपणे वाळलेलं आहे आणि या ठिकाणी पाणी पाहू शकताय खूप असं म्हणजे पूर्णपणे काठोकाठ भरलेलं आहे. काठोकाठ भरलेलं असं हे पाण्याचं टाक आहे. खूप सुंदर, छान वाटतंय. तर पाहू शकताय मागे हा असा नजारा आणि हे पाण्यानं भरलेलं टाक. वा, अर्धा तासच ट्रेकिंग करून आपण येऊन पोचलो गडाच्या
वरच्या बाजूस असलेल्या त्या धान्य कोठाराजवळ. विसापूर हा किल्ला खंडाळा आणि कोकण घाटावर लक्ष देण्यासाठी बांधला होता. इसवी सन 1657 शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात घेतला होता. इसवी सन 1665 स्वराज्य वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात पुरंदरचा तह झाला. त्यावेळी 23 किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले होते. त्यामध्ये विसापूरचाही समावेश होता. नंतर महाराजांनी परत हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये घेतला. शिवकाळात ईसागड असेही या किल्ल्याला ओळखले जात होते. गडावर तटबंदी, बुरुज, पाण्याचे टाके आणि मारुतीचे मंदिर पाहायला मिळते. या ठिकाणी गडावरती खूप सारे असे पाण्याचे टाके आहेत. आजही गडावरच्या बऱ्याच वास्तू चांगल्या अवस्थेत आहेत. परंतु इसवी सन 1818 ब्रिटिश सैन्यांनी या किल्ल्यावर हल्ला केला आणि तो आपल्या ताब्यात घेण्यासाठी येथील तटबंदी व महाद्वाराचा काही भाग त्यांनी तोफा लावून उडवला आणि त्यामुळे हा किल्ला उद्ध्वस्त झाला. पुढे आल्यानंतर असला भन्नाट असा एक मला हे दिसलाय ना कुंड, एक नंबर टाकं, एक नंबर पाण्याचं टाकं, एवढं भारी. यातील पाणी एवढं स्वच्छ आहे की त्यातील तळाला असलेल्या वस्तू आपल्याला सहज दिसायला मिळत आहेत. मंदिर आहे, पायरे आहे, गुफा आहे, मारुती मूर्ती आहे, बघण्यासारखे. जे पाऊस काय धबधबा पाहता तो ते साईडला आहे. हे पलीकडून जे धबधबा दिसते रस्त्यावरनं, हा नाही, हा तो इकडं स्टेप वगैरे पाऊस काय दिसते ऑनलाईन बघता ना, हां हां तो ह्या साईडला आहे. हां हां. तुम्ही इकडून आले, आणि अजून एक रस्ता गेला याला पायऱ्याचा. हे इकडून येईल आणि हा एक आहे. हा पायऱ्या नाही, हा पडल्यामुळे लोकांना इजी. पायऱ्याचा रस्ता कोणता आहे? ह्या साईडला इकडे किती खाली आता इकडं? इथून एक तुम्हाला 20 मिनिटं आणि ते लागतात. पायऱ्याहून म्हटलं कुठल्या गावातून अलीकडे लागतं? कोणत्या गावातून? भाजे धबधबे बसून एक येतो, एक पाटण गावातून येतो. ट्रॅक ज्याला प्रॉपर ट्रॅक करायचा तो इकडून ह्या साईडने रस्ता. भाजे धबधब्याकडून. भाजे धबधबे एक पावणा लेक वरनी हा इकडून हां. ह्या गावात इथे येते. इथून 20 मिनिटं आमच्या गाडवा हे गाडवा यायला आमच्या गावातून. तुमचं गाव कोणतं आहे? मालेवाडी. मालेवाडी. ते पाटण गाव आहे का इथं? पलीकडे त्या साईडला गेलं का पाटण गाव दिसतं. पाटण गावातून जर आलं तर त्या पायऱ्यांवरती येता येतं. हो. आणि तिथूनच मग ते हनुमानाची मूर्ती आहे ना तिथं. हा हनुमानची मूर्ती आहे, 2 गुफा आहे. एका गुफेमध्ये कम से कम 2-2.5 हजार लोक बसतील, एवढे मोठे मोठे गुफा आहे. खूप मोठं आहे मग ते. हा. बघण्यासारखं. ज्याला प्रॉपर ट्रॅक करायचं तो ह्या साईडने, ज्याला ट्रॅक नाही करायचं तो डायरेक्ट इथे येतो, गाडी लावतो, डायरेक्ट वर येतो. मग इकडून ट्रॅक केला तर एक किती तास लागेल समजा? यायला 2-2.5 तास, जायला 1 तास. थँक्यू. मला 1 तास लागतो, मी 2 तास एक्स्ट्रा तुमच्यासाठी. तुम्ही इकडनंच येत आहे का पाटण मधनं? आमचं गाव आहे मालेवाडी. हे गाव आमचं समोरचं, हे गाव आमचं आहे. हे समोरचं गाव तुमचं आहे? हो, हे गाव आमचं आहे. इथून इथे यायला 20 मिनिटं लागतात आम्हाला 20 मिनिटं, तुम्हाला अर्धा तास पकडला. हो बरोबर. तुम्हाला रोजची सवय असल्यामुळे 20 मिनिटं देऊ शकता. हो. नवीन असतील त्यांना समजा एक अर्धा तास ते 1 तास लागू शकतो समजा थोडक्यात. कारण की ज्यांनी जास्त ट्रेक केलेलं नाही वगैरे अशा लोकांनी. पण एकदम ट्रेकर जे आहेत त्यांच्यासाठी 20-25 मिनिटाचा रस्ता आहे. हा एक त्यांना 20 मिनिटं नाही, त्यांना अर्धा तास. आम्हाला 20 मिनिटं, त्यांना अर्धा तास. ओके ठीक आहे. थँक्यू दादा. वेलकम. इंस्टाग्रामवरती व्हायरल असलेला हा बुरुज, मालेवाडी पाटण या गावातून दिसणारा हा बुरुज. आज आपण त्या बुरुजाजवळ आलेलो आहोत. इथूनच पुढे आल्यानंतर आपल्याला भाजेलेणी पाहायला मिळते. तिथून वरती गडावर येण्यासाठी एक रस्ता आहे. तो पायवाट असून तो थोडासा ट्रेकिंगचा रस्ता आहे. विसापूर किल्ल्यावरील हे महादेव मंदिर गडावरील प्रमुख आणि प्राचीन धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर पठारावर असल्यामुळे या ठिकाणी ट्रेकर्सला मुक्काम करण्यासाठी व राहण्यासाठी एक उत्तम जागा आहे. या मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला खूप सारे असे पाण्याचे टाके पाहायला मिळतात व या ठिकाणी तटबंदी आणि जुन्या वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. खूप जुन्या अशा
तोफा या ठिकाणी आपल्याला पाहू शकतात. तर मित्रांनो, जसं का आपण या साईडला आलो, मागे पाहू शकताय हनुमानाची मूर्ती आहे. कोरीव असं काम केलेलं आहे हे. त्याच्यामध्ये दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे मारुती रायाची. आणि या ठिकाणी खूप सुंदर अशा 2 गुफा आहेत. मागे जे पाहू शकता माझ्या ह्या 2 गुफा आहेत. यामध्ये मॅक्झिमम एक त्या दादाने सांगितल्याप्रमाणे 2-3 हजार लोक मावतील अशा एवढी जागा आहे यामध्ये. तर खूप सुंदर असं हे दृश्य आहे. आणि पूर्ण हा कोरीव काम आहे. पूर्ण हे जे आहे ना कोरीव काम आहे. नंतर ह्यामध्ये हे बांधकाम केलेलं दिसते आपल्याला. चिऱ्यांपासून हे बांधकाम केलेलं दिसतंय. आणि हे बघा पाहू शकता तुम्ही आवाज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण पाहू शकताय पूर्ण किल्ला एक्सप्लोर झाला. पूर्ण किल्ला बघितला आपण, ज्या ठिकाणी काय काय आहे काय नाहीये. तर नंतर शेवटला आपण या ठिकाणी आलोय. मारुती रायाचं जे इथं नक्षीकाम कोरीव काम केलेलं आहे दगडामध्ये, तिथंच मस्त आपण पाहिल्या 2 गुफा. त्याच्यानंतर इथून खाली जर गेलात तर या ठिकाणाहून गेलात ना तर या बाजूनं आपल्याला भाजे लेण्यापासून एक दरवाजा रस्ता येतो. त्या ठिकाणाहून एक जंगल ट्रेक आहे थोडासा. त्यानंतर चांगला पण रस्ता आहे. आणि नंतर ह्या अशा पूर्णपणे पायऱ्या आहेत. त्याच्यानंतर इथं जे आहे मागं पाहू शकताय मारुती रायाचं जे मंदिर आहे, मूर्ती आहे कोरीव कामामध्ये. आणि हे आहेत मागे पायऱ्या. आता आपण इथून वरती जाऊ आणि परत मग आपण जे आलो त्या रस्त्यानेच मागे वापस जाऊयात. तर चला, आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, असा सपोर्ट करा. थँक्यू.